चालू कर. सगळ्यांना जय भीम जय महाराष्ट्र. जय भीम जय महाराष्ट्र. मी उपशाखा प्रमुख रोहन वाकडे. आज स्वच्छता मोहीम होती. तर आज सकाळी 7 वाजेपासून आपले गायकवाड झाले, तुम्ही काय जोगदानी झाले. आज एकाच फिल्टरपाडा, मोरारजी नगर, पवई, गौतम नगर हा पूर्ण स्वच्छता मोहीम चालू होता. आणि या चालूमध्ये मी त्यांच्यासोबत होतो आणि सगळं म्हणजे आम्ही करून घेतलं. जिथं जिथं घाण होतं सगळे BMCचे मोठमोठे अधिकारी होते, त्यांना पण सांगितलं हे जागा अशी आहे, हेच तशी आहे, क्लीन करा, हेच करा. सगळे आपले गायकवाड पण आपल्याला कोऑपरेट करत होते. आणि आता मी शेवटी आलो आहे माझ्या गौतम नगरमध्ये, हे पण त्यांना दाखवलं. आता हे पण सगळं व्यवस्थित करतील. आणि फिल्टरपाड्यामध्ये आमच्या महिला शाखा संघटिका रत्ना मॅडम यांना पण भेटवलं, त्यांच्याशी पण वार्ता झाली. त्यांनी पण त्यांचा एरिया कवर केला. तो पण त्यांचं म्हणजे ते करत राहतात त्यांचं. आणि सकाळ असो दुपार असो ते त्यांचं फिल्टरपाडा बघून घेतात. मी माझ्या इकडे बघून घेतो. म्हणजे आमचं काम योग्य पद्धतीने चालू आहे. अरे आ जाओ. अरे आप काय बोला. जय भीम जय महाराष्ट्र. कामगार उपक्रम म्हणलं काय ते आम्ही साहेब तुमचं काम चांगलं, त्याबद्दल पण आमच्या काय अडचणी त्याच्याबद्दल पण तुम्ही साहेबांना हे करावं, सांगावं की बाबा आमच्या काय अडचणी, त्यासाठी तुमच्याकडून आम्हाला मदतीची अपेक्षा असते. मी तुमच्या सगळ्या अपडेट साहेबांना देत असतो. तुम्ही सकाळी येता, तुम्ही संध्याकाळी येता, हे सगळे फोटो मला येतात. ते पण दुपारचे पण पाठवतात, तुम्ही पण पाठवतात. त्यांना मी अपडेट देतो की हे सकाळ संध्याकाळवाले क्लीनअपवाले आपले चांगले काम करतात. हे माझी आम्ही BMC कामगार, NGO कामगार कैलास गायकवाड आणि रमेश जोगदंड हे रोहन रोकडे साहेबांनी जे वाकडे साहेबांनी जे काम केलं, की जे स्वच्छता मोहीममध्ये राहून जे सर्व त्यांनी काम करून घेतलं आणि क्लिनिकमध्ये त्यांनी मोठा काम कार्यरत राहून करून घेतलेलं आहे. आणि त्याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचा जो परिसर आहे ते स्वच्छ ठेवण्याचं काम ते सतत करत असतात. सतत आम्हा लोकांच्या पाठीमागे त्यांचा हात असतो. आम्हा लोकांसाठी ते प्रत्येक वेळी उभा असतात. त्यांनी जे आतापर्यंत कामामध्ये जे त्यांचं मार्गदर्शन दर्शवलं खूप मोठं आहे, खूप मोलाचा वाटा आहे. आणि हे असं काम करणं म्हणजे एक समाजसेवा आहे. त्या समाजसेवेतून एक चांगलं काम करण्याचं काम ते सतत करत असतात. तर रोहन वाकडे साहेब खरंच आम्हाला त्यांचं एक असं एक कार्य लाभतं, याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो की यांनी आम्हाला आत्तापर्यंत सर्व मोहिमेमध्ये स्वच्छता कामासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो. ते आम्हा लोकांना BMCच्या कामगार लोकांना त्यांचं प्रत्येक वेळी काम करून घेणं आणि काम करण्यासाठी कार्यरत करणं हे याचं एक दर्शनी आणून देण्यासाठी खूप मोठं हे असतं, भाग्य असतं. तर त्यांचं काम योग्य प्रकारे खूप चांगलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत सहकार्य केल्यामुळे आम्हाला एक धन्यवाद त्यांचा आम्ही आभार मानतो. मनीष नाईक साहेबाला एक माझी विनंती की खरोखर तुम्हाला चांगला सहकार्य भेटला आणि रोहन वाकडे साहेबाच्या रूपाने खरोखर या परिसरात म्हणजे ह्याच परिसरात नाही, त्यांनी स्टार्ट टू एंड म्हणजे उपशाखा प्रमुख यांनी स्टार्ट टू एंड म्हणजे आपल्या जे मोरारजी नगर गेट सर्कल, इकडे याच्या मिठी गेट, परत गौतम नगर, कैलास नगर, या सगळ्या परिसरात भेट देऊन सकाळपासून तर आतापर्यंत स्वच्छता मोहीममध्ये हिरीने भाग घेतला. आणि कामगाराला जी मदत पाहिजे, ज्या काही अडचणी त्या अडचणी त्यांनी सोडवल्या आणि सोबत सकाळपासून सोबतच. आणि त्यांचा परिसर पण त्यांनी दुसऱ्याचा परिसर तर साफ करून घेण्याचं काम केलं, पण त्यांचा स्वतःचा एरियातला पण त्यांनी हे करण्यासाठी आम्हाला आवर्जून त्यांनी बोललो बाबा पहिलं इथं या. मग इथं गाडी बोलवली आम्ही आणि इथं सगळे काम करतो. आणि खरोखर चांगले खरोखरच त्यांचं काम चांगलं आहे. त्याबद्दल तुम्ही साहेब आम्हाला जास्त त्रास देतात. तुम्हाला त्रास देणं माझा फर्ज आहे आणि मी तुम्हाला त्रास देत राहणार. तुम्हाला त्रास देणार नाही तर मग 100% तुम्ही माझा त्रास तुम्हाला नेहमी राहणार. तुम्ही कॉपरेट करायचं. ओके. कसं आहे आपलं काम दादा, इथून तर आपल्या त्या गेट पर्यंत इकडे तुम्ही एकदम लक्ष द्या. चांगलं काम केल्याबद्दल साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो. काम त्यांनी पुढे करत राहावं, कार्यरत राहावं आणि आपल्या पक्षाला सहकार्य करावं एवढं आमचं म्हणणं. आम्ही BMC कामगार आहेत. आम्ही आज कामावर आहेत, सध्याचं काम करतोय. पण इथून पुढे त्यांच्या कामामध्ये संपत आम्ही हमेशा राहू, हमेशा काम करू. असं सदैव काम करीत राहा ही आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. येस.